नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत टेस्टी असे शेंगोळे। त्याआधी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकायचं, त्यानंतर चिमूटभर हळद, 2 चमचे तिखट आणि चवीपुरतं मीठ। तुम्हाला जर तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही तिखट जास्त पण टाकू शकता। त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली आणि लसूण जिरंचा पेस्ट करून मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि हे पूर्ण आधी पाणी टाकायच्या आधी मिक्स करून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं त्यामध्ये जे टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत त्याचा उंडा मळून घ्यायचा। जसं आपण पोळीसाठी उंडा तयार करतो पोळी बनवायला, तसाच उंडा आपल्याला तिथे मळायचा आहे। हा बघा, अशा प्रकारे उंडा मळून झालेला आहे आणि आपण आता पाण्याला फोडणी देऊया। आधी मी एका पातेल्यामध्ये 3 चम्मच तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। ती थोडी तळतळ झाल्यावर त्यामध्ये थोडा कांदा टाकलेला आहे, 1 कांदा टाकलेला आहे। कांदा थोडासा लालसर झाल्यावर त्यामध्ये लसूण जिऱ्याचा पेस्ट मी यामध्ये पण टाकलेला आहे। आपण आधी पीठ मळलं होतं त्यामध्ये पण टाकला होता लसूण जिऱ्याचा पेस्ट आणि यामध्ये पण टाकत आहे। त्यानंतर थोडीशी हळद, 2 चम्मच तिखट आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये आपण पाण्याची फोडणी देत आहे, त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं। साधारण 1 ते 1.5 गडवा तरी आपण पाणी टाकून घ्यायचं। यामध्ये आपल्या शेंगोळ्यानुसार आपण माप घेऊन, तुम्हाला किती शेंगोळे लागतात त्यानुसार तुम्ही पाणी घ्यायचं आणि ते टाकायचं। हे बघा, अशा प्रकारे आता हे उकळी येऊ द्यायचं, पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली आणि चवीपुरतं मी मीठ टाकायला विसरले होते, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो उंडा मळलेला होता त्याचे असे छानसे शेंगोळे बनवून घेऊया। तुम्हाला जसा आकार आवडेल तशा आकाराचे तुम्ही बनवले तरी चालतील। मला बघा हा असा आकार आवडतो म्हणून मी अशा आकाराचे बनवलेले आहेत। त्यानंतर मी पूर्ण उंड्याचे अशा प्रकारे शेंगोळे बनवून घेतलेले आहेत। बघा किती छान दिसत आहेत आणि खायला पण खूप टेस्टी लागतील बरं। त्यानंतर पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या आणि आपण त्यामध्ये एक एक करून जे आपण शेंगोळे तयार केलेले आहेत ते टाकून घेत आहे। अशाच उकळत्या पाण्यातच ते शेंगोळे टाकायचे, थंड पाण्यात ते थंड होऊ द्यायचं नाही, त्याआधीच टाकायचं। अशा हे पूर्ण शेंगोळे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी वाढवायची। टाकताना तुम्ही स्लो केली तरी चालेल। हे बघा, मी यामध्ये पूर्ण टाकलेले आहे आणि त्याला आता आपण छान अशी उकळी येऊ द्यायची। हे बघा, माझे एक 5-10 मिनिटात आपले शेंगोळे बनवून तयार होतात। अशा प्रकारे उकळी येऊ द्यायची आणि हे बघा, आपले टेस्टी असे शेंगोळे तयार आहेत। एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि पौष्टिक पण आहेत। आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।